काय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पैठण. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजासाठी एक अत्यंत आनंदाची बाब आहे की छत्रपती भवन नावाचं एक कार्यालय या ठिकाणी त्याचं लोकार्पण आणि उद्घाटन झालं. त्यासाठी संत महंत या ठिकाणी आलेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत बोलण्यासाठी, हे कन्सेप्ट जे आहे या ऑफिसचं कन्सेप्ट आणि या ऑफिसमध्ये लागलेलं साहित्य हे खरंच विचारात घेण्यासारखं आहे, त्याकडे लक्ष देण्यासारखं आहे. कारण हे ऑफिस मुळातच राहिलं आहे. अनेक गोष्टी वापरलेल्या वस्तू या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत आणि हे ऑफिस उभा करण्यासाठी समाजातला कुठलाही ₹1 हातात घेतला गेला नाही. दानशूर व्यक्तींनी कुणी सोफा दिला, कुणी सेकंड हँड टेबल दिले, कुणी फॅन दिले, कुणी पत्रे दिले. अशा पद्धतीचं एक ऑफिस उभं राहणं खरंच सर्वांसाठी विचार करायला लावणार आहे आणि या ऑफिसची कन्सेप्ट फार चांगली आहे, ऐकून घेण्यासारखे. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे. दादा, मला माहीत आहे आत्ता कार्यालय झालं आहे, पण याआधी तुम्ही सामाजिक चळवळ कधी चहाच्या टपरीवर, कधी हॉटेलच्या बाकड्यावर बसून चालवलेली आहे. ते दिवस आठवतं का? तोच चौक आहे आणि त्याच ठिकाणी तुमचं ऑफिस आहे. आणि मी तसंच राहणार आहे. ऑफिस झालं म्हणजे मी माझ्यात काय बदल करणार नाही. माझ्या स्वभावात आणि माझ्या विचारात मी कधीच बदल नाही करणार. अंगावरचे कपडे बदलले म्हणजे माणूस बदलला असं होत नाही. तुम्हाला तुमचे विचार ढळून देऊन चालणार नाही. आणि मी जर जातीवादी असतो तर मी याला मराठा भवन नाव दिलं असतं. कारण पैसा मराठ्यांचा आहे, कष्ट मराठ्यांचे आहेत, हाला पेष्टा मराठा सहन करतो. ही उभा करायला मराठ्यांची मेहनत. मी याला मराठा भवन नाव दिलं असतं. मी जातीवादी नाही आहे. छत्रपती भवनात प्रत्येकाला पाय ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचा तो आधार आहे. आणि हे मी आधार सेंटर उभा केलं आहे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांसाठी. कोणी पण येऊ दे, कोणी पण येऊ दे. इथे प्रश्न सोडला पाहिजे आणि सोडवण्याचा प्रयत्न करणार. कारण इथं काय सत्तेत नाही म्हणून सगळे सोडूच शकणार आहेत. परंतु जे आधार म्हणतो आपण, काय बोलतो ना, माझं मन कुठं मोकळं करू असं म्हणतो. माझ्या मनात काही घालमेले, माझ्या मनात काही प्रश्न आहेत, मला ज्यावर काही अन्याय होतो मी कोणापाशी बोलून दाखवू असं बोललं जातं गावखेड्यात. आम्हाला वालीच कुणी नाही, तरी छत्रपती भवन त्यांचं वाली होणार आहे, त्यांच्या मदतीला धावून जाणार आहे कोणत्याही अडचणीत, फक्त सामाजिक, राजकीय नाही. तुम्ही बोलताना असं बोललात की इथं आलेल्या व्यक्तींना एका ताटात बसून आम्ही जेव घालू, याचा मागचा फार मोठा अर्थ आहे. इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे तंटे सोडवलेच जाते. आम्हाला बसू द्यायचं नाही एका ताटात. आम्हाला मांडीला मांडी लावून बसू द्यायचं नाही. वारकऱ्यांमध्ये भेद केला जाणार, हे होऊ द्यायचं नाही. राजकारण्या मराठ्यात भेद केला जाणार, हे होऊ द्यायचं नाही. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यात, उद्योगी मराठ्यात भेद केला जाणार, तो होऊ द्यायचा नाही. आमच्या डॉक्टरात, वकिलात फूट पाडले जाणार, आम्हाला ती नाही होऊ द्यायची. शेतकरी भावात, भावकीत मारामाऱ्या लावायच्या, आम्हाला होऊ द्यायचं नाही. मांडीला मांडी लावून ताटात बसवायचं आहे त्यांना. आम्हाला बांधासाठी 5-5 पिढ्या गेल्यात आमच्या समाजाच्या. आम्हाला आता अडाणी नाही राहायचं, आम्हाला गाफील नाही राहायचं. कुठंतरी शान करायची ना. महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करायचा ना, राज्यापासून तुम्हाला केंद्रापर्यंत त्याला मोठं करायचं आहे ना, तर आपल्याला सगळे मतभेद थोडेसे बाजूला समाज म्हणून ठेवावं लागणार. आणि का बरं आम्ही स्वप्न बघू नये गरिबांनी? का बघू नाही? का मराठ्यांच्या आमच्या आजोबाला पारावर जर गावात बसला त्याला वाटून नाही का माझा नातू अधिकारी झाला, माझी नात अधिकारी झाली, माझा मुलगा झाला, माझी मुलगी अधिकारी झाली? त्याला मी तर हे स्वप्न बघतोय. आज माझा मायबाप मराठा फाटक्या धोत्रात, फाटक्या पॅन्टीत, फाटके कपडे घालतो, फाटकी टोपी घालतो, पटका घालतो, पण जीवाची बाजी लावून लेकरं मोठं करायसाठी लढतो. त्याचं स्वप्न मला साकार करायचं. त्याच्या अंगावर कडक टोपी बघायची, कडक कपडे म्हाताऱ्याला बघायचे. म्हाताऱ्याचं जर नातू तिकडं नोकरीला लागला ना, म्हातारे इकडं पारावर बसलं टाटकून उठलं पाहिजे, मिशात पिळायला पाहिजे म्हाताऱ्यानं. मग आपला नातू झाला. दोन्ही मिशा, ज्याने मिशा नाहीत मराठ्याला त्यांनी कपाकप वाढले पाहिजे पिळायसाठी. इतकं मी ते स्वप्न बघतोय. आमच्या आजीच्या अंगावर तिचा नातू, तिचा लेक अधिकारी होऊन का कडकडीत कपडे जाऊ नये. शानके 7 लोक बनवायचे, कडक टोपी घेऊन देशापासून राज्यापर्यंत, दिल्लीपर्यंत माझे मराठ्यांचे अधिकारी लेकर झाले पाहिजे. हे स्वप्न साकार करायचं. काय म्हाताऱ्याला तिकडं जर कळालं माझी नात अधिकारी झाली, म्हातारा लगेच पारावर बसूनच मी पिळायला पाहिजे, आपलं अधिकारी झाली नात, लगेच म्हातारीला म्हणलं म्हाताऱ्याच्या टाक काप कोण असं म्हणजे असं ताले वार जगला पाहिजे. मी हे ऑफिस पूर्ण फिरलेलं आहे. अनेक जणांचा हे प्रयत्न असतो की आलिशान कार्यालय झालं पाहिजे, सगळ्या सोयी सुविधा इथं राहायला पाहिजे. मी बघितले इथं गाद्यासुद्धा सेकंड हँड आहेत, काही टेबल सेकंड हँड घेतलेले आहेत, काही टेबल सेकंड हँड घेतलेले आहेत, काही फॅन सेकंड हँड आहेत. कन्सेप्ट कोणतं सामान वापरलं घेण्यापेक्षा इथं काम काय होतं याला जास्त महत्त्व देतं.
तुम्ही किती VIP आहेत यापेक्षा तुम्ही करताय काय याला खूप किंमत आहे. तुमच्या अंगात ताकद किती आहे त्यापेक्षा तुमची दिवसभराची प्रक्रिया काय आहे त्या ताकदीच्या जोरावर हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे नुसती ताकद आहे पण तुम्ही नुसते चालायलाच जर लागलात, कुठं थांबायचं हेच जर तुम्हाला माहीत नाही, तुमच्या ताकदीचा उपयोग नाही, तुमच्या आयुष्य आरामाचा सुद्धा काय उपयोग नाही. यशी असावं किंवा नसावं यापेक्षा त्यातून तुम्ही घडायला काय लागलात हे महत्त्वाचं. जे लोक म्हणत होते सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही आरक्षणाचा विषय, तो याच मराठ्यांनी आणि याच मराठ्याच्या पोरानं जातवान, मला जे समजतं माझा मराठा समज जातवान गरिबाचा पोरग आहे आपल्यासाठी, आता याच्या मागून हटायचं नाही. त्याचं कारणच आहे सत्ता कसलीही नसताना न मिळणार आरक्षण मराठ्यांच्या पदरात टाकलं. रोज 10-15 तरी पोर आहेत नोकरीला लागलो म्हणलेले रोज. हे करून दाखवण्याची ताकद तुम्ही यशित असा किंवा नसा तुम्ही करून दाखवू शकता. तुमचे विचार तुम्हाला साफ ठेवायला लागते आणि निस्वार्थ ठेवावे लागते. मी स्वार्थ ठेवून काय करत नाही. म्हणून तर माझा समाज आज चढता आलेख माझ्या समाजाचा सुरू झाला आहे हळूहळू. तुम्हाला 2-3 वर्षात राज्यापासून केंद्रापर्यंत मराठ्याचेच पोट्टे दिसणार सगळे. फक्त मराठ्यांनी नीट राहा. मग अन्यतान तो अन्यतान उगं करीत बसू नका. त्याची कवर गाडी पुशी तरी. पण याच्यामध्ये असं आहे की कार्यालय हे सहजी फार मोठ्या शहरांमध्ये काढले जात आहेत. तुम्ही अगदी ग्रामीण भागामध्ये ज्या चौकातून तुमचं आंदोलन सुरू झालं त्या चौकाचं नावही बदललं गेलं, ते का बदललं हे तुम्ही नंतर सांगा मला. पण असं वाटलं नाही की शहरात जावं, कारण शहरामध्ये सोयीसुविधा आहेत, लोकांना यायला जायला सगळं भेटतं, की आपल्या समस्याच मुळात ग्रामीण भागातल्या लोकांचे आहेत, म्हणून ग्रामीण भागामध्ये आपण कार्यालय केलं. मला पहिल्यांदा म्हणायचं हेले जेड आहे इकडे बसत आहे, तिकडे मुंबईला बसायचं, आझाद मैदानला बसायचं, कलेक्टर ऑफिसला आयुक्ताला बसायचं. मी तरी इकडेच बसवतो. मला माहीत होतं सत्तेत शक्ती नाही आहे, गावखेड्यात शक्ती आहे. लोक म्हणले होऊ शकत नाही. मुंबई आणली ना गावखेड्यात आणि मग मराठ्याला कळालं की मराठ्यांची शक्ती किती भयानक आहे. स्वतःच्या शक्तीची फक्त जाण व्हायला लागते. माणूस यश हे संपादन कुठून करतो. तुम्हाला पैसा असावा असं काहीच नाही. लोक म्हणतात पैशाशिवाय काहीच हालत नाही. पान मी साक्षीदार आहे, 1 रुपयासुद्धा गरज नाही. फक्त तुमच्यात निष्ठा लागते, प्रामाणिकपणा लागतो. ओरिजिनल रक्तासारखं जर काम केलं तर तुमच्या पदरात कधीच अपयश नाही पडणार. विजय तुमच्या पायात समाजाच्या पडलाच म्हणून समजा. कुठेही बसा तुम्ही, दगडावर बसा. पूर्वीचे मनच आहे देव माग असल्यावर दगडावर आपल्याला तरी मरण नाही. तसं तुम्ही कुठेही बसा. तुमचे विचार कसे आहेत, तुमची निष्ठा कशी आहे, समाजाविषयीची बेगडी आहे का खरी, तुम्ही मॅनेज होणारे आहेत का नाहीत. फक्त तुमच्यात इच्छाशक्ती पाहिजे, तुम्ही निस्वार्थ पाहिजे. यश तुमच्या पदरात पडणार म्हणजे पडणार. मी जिवंत उदाहरण त्याला. आणि पुढच्या काळात सत्तेकडं कुंकड न जाता तुम्हाला मराठा नंबर 1 ला आणलेला दाखवेल. फक्त मराठ्यांनी पक्षाच्या नेत्याच्या मागं पळायचं नाही तरच होईल, नाही तर होणार नाही. पण साहेब या ठिकाणी हा चौक आता खुटा चौक नावाने प्रसिद्ध होत चाललेला आहे. त्या 29 तारखेला पहिला इंटरव्ह्यू मीच केला होता तुमचा. आतासुद्धा ऑफिसमध्ये पहिला इंटरव्ह्यू मी तुमचा करतो आहे. तर नाव का खुटा चौक पडलेलं आहे, काय त्याच्या मागची हिस्ट्री? आणि ते काही ओबीसीचे काही नेते असे होते की त्यांचा द्वेष मराठ्यांविषयी खूप होता. या राज्यात प्रत्येकाला अधिकार आहे, ती राज्याची आणि केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, ती मिळू दिली पाहिजे ही काही ओबीसी नेत्यांची भावना होती. पण काही नेत्यांमध्ये इतका द्वेष होता की त्यांना त्यांची जात आणि त्यांच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही आहे. म्हणजे दुसरे म्हणजे त्यांच्या पुढं किंमतच नाही आणि त्यांचे म्हणजे खूप किंमत. या आविर्भावात ते खूप वागत होते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यातले काही जण म्हणले होते की आम्ही अशा पाचरा आणून ठेवल्यात की त्या मराठ्याला कधीच आरक्षण मिळू शकत. खुटा मारून हां नाही, पाचर मारली म्हणलेला आहे तो पाचर. मग आपण त्याला सांगितलं तो पाचर तर काढणारच, तो खोटा बी उपटेणार, पण असा खोटा ठोकीन फिरून तुला उपटणार नाही तो. म्हणून ते लोक म्हणायला लागलेत, मी नाही. ते खोटाचं उपटेलाच ना. 2.25 कोटी मराठी आरक्षणात घातलेत. 10% आरक्षण बी मिळालं. आम्हाला ते मान्य नाही, भाग वेगळा आहे. पण आज तसं पाहिलं तर 100% मराठ्याला आरक्षण मिळालेलं नसतं. आंदोलन 100% आत्तापर्यंत एकही यशस्वी झालेलं नाही. हे पहिलं आंदोलन आहे की देशात यशस्वी झालं. आता 10% आम्ही मागितलं नव्हतं म्हणून आम्हाला मान्य नाही, पण हे 10 आणि आत्तापर्यंत ओबीसीचं मिळालेलं मिळून 100% मराठ्यांना आज आरक्षण, म्हणून कुठावं पडलाच. निश्चितपणे जाता शेवटचा प्रश्न विचारतो, नाही तर लोक मलाही खूप ट्रोल करू शकतात की बाबा ह्या ऑफिसचा खर्च कुठून येतोय, हे सगळं कसं घडलेलं आहे, याबद्दल लोकांना सुद्धा ऐकायची. मला काही माहीत नाही. आपल्याला जे माहीत आहे ते आपण काचकून सांगत असतो. फक्त मी इथून पुढचं सांगितलं. आता उभा कोणी केलं आहे, तुम्ही केलं आहे, उदाहरणार्थ केलं आहे ना, मग कोण केलं आहे मला माहीत नाही. मी 123 गावाला सांगणार याचा इतका खर्च आला. हां, एका गावाच्या वाट्याला एवढे आले द्या. 123 गाव ते तुमचे देऊन टाकणार, झालं लोक जनतेचं हे. आता जरी उभा करूच तर त्यांनी एक मुठी कुणी घातली असली एखाद्या माणसानं
त्याच्या लगेच समाज वापस देतात. झालं समाजाचं हे. आता इथं जे कामाला पोरं ठेवणार आहेत आम्ही लोकांच्या सेवेसाठी, त्यांनाही आता आम्ही गावं वाटून देणार आहेत. एका महिन्यात पगार तो द्यायचा. झालं. पण हा धाबा होता इथं, तो व्यक्ती तुम्हाला फुकट द्यायला तयार होती जागा, पण तुम्ही सुद्धा त्याला भाडं देणार आहात का? फुकट नाही घेतली जागा? नाही नाही, समाजाचं काम आहे. समाजाच्या कामासाठी हे करायचं आणि सगळ्याच योगदान असल्याशिवाय यश मिळत नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं की हे ऑफिस AC आहे का पत्र्याचं, यापेक्षा या ऑफिसमधून काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे. हे खरंच विचारात घेण्यासारखं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पैठण. मनोज